खेकडे भाजायला ठेवलेत संदीपने. खेकडे भाजतायत. घोळाच भेटला कांडाळीच्या ह्याच्यात मासेमारीत. मोठं घोळाच भेटला. काकांची मेहनत खूप झाली. मस्त खेकडा फ्राय करतोय. खेकडा फ्राय. हे बघा हे खेकडा तरुण बघा हे चांगलं मस्तपैकी भाजलं आहे. तर मित्रांनो काराडला पूर्ण खेकडा फ्राय करून टाकला त्या. मित्रांनो हे बघा ही मेहनत आहे. ही मेहनत आहे. बाप रे. ही बघा ही खरी कोकणातली मासेमारी. हा कोकणातली मासेमारी, खरी कोकणातली मासेमारी. ही बघा. तर मित्रांनो पहाटेची कांडाळीची मासेमारी. हे बघा. ही बघा एक वाम भेटली त्याच्यात. वाम खतरनाक वाम अडकले. मनमोहराचा कसा पिसारा फुलला. थरार. तर आज परत आम्ही आलो आहे कांडाळ लावायला. सकाळचे आता 5:45 वाजले. म्हणजे आम्ही आलो 4:30ला, पण ते सर्व शेपुटी वगैरे पितोस तोपर्यंत कांडाळ लावायचं तोपर्यंत आता 5:45 वाजले. आज किती मासे मिळतात ते मी तुम्हाला दाखवतो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. मित्रांनो शेकोटी पेटवले. राकेश भाई आहेत, संदीप आहे, काका आहेत या बाजूला. काका इकडे बघा हो. हे आमचे खास काका. यांच्याबरोबर कांडाळीला 2-3 मासेमारी केलेले मी. ॲक्च्युली कांडाळ लावते वेळी बोलायचं नसतं, कारण ते मासे कन्फ्यूज होतात असं संदीपचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे कांडाळ लावताना मी व्हिडिओ केला नाही. कांडाळ आता काढतील अर्धा 1 तासानं. तोपर्यंत आम्ही शेकोटी पेटवून इथं थांबलो आहे. मित्रांनो कंटिन्यू राहा. बॅटरीन बघतोय कांडाळ्याला मासे लागत आहेत काय. कांडाळ काढायला उतरले मित्रांनो. हे बघा संदीप आणि काका. मित्रांनो थंडी आहे जोरात आणि गार गार पाणी आहे. उतरले. मी वरती आहे. पाणी गार लागतंय, थंडी जोरात आहे. तर मित्रांनो हे बघा कांडाळ काढायला गेले संदीप आणि. बघूया कांडाळी किती मासे मिळतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा ऐकला काकाने एक मासा कॅच पकडली. राकेश भाई आणि हे बघा हे चालू आहे. कांडाळ काढतायत. मासे मिळतात कांडाळीत. सकाळी कॅच पकडली रे. परफेक्ट कॅच पकडली. राकेशने परफेक्ट कॅच पकडली. बघू खेकडा. हा खतरनाक. खतरनाक म्हणजे खतरनाक वाम भेटले कांडाळीत. वाम अडकले. अरे चौकस चौकस. मित्रांनो वाम अडकली होती. जिवंत आहे. जिवंत आहे रे. राकेश भाईने पकडली. तिकडून टाकली त्यांनी. कांडाळीत अडकली होती. भाईन पकडले. हे बघा साईज बघा तिची. कसले मासे भेटले आहेत. आजची सकाळ एकदम चांगली झाली. खतरनाक चॅलेंज आहे या फिशिंगचं मित्रांनो. माशांचा थरार मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी दाखवतो मासे किती मिळाले ते. तगड़ा मछली मिला है. क्या हुआ है देखो. संदीप म्हणतो तगड़ा मछली मिला है. तगड़ा मछली. बाबा मारून टाक जायचं पुढे बघ. थांब जरा. थांब म्हणजे काय 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 क्या कर रहे हो काय तुम. कैसे कैसे लोग रहते हैं. फिर फटाफट पकडले का. शानदार विचार रखते हैं ना. नाही तर काय काका फटाफट. तर मित्रांनो ही खरी कोकणातली मेहनत आहे बघा. आणि आमचे राकेश दादा पण आलेत मुंबईवरून खास कांडाळीची मासेमारी बघायला. राकेश भाई हाय. तर मित्रांनो हे बघा हे सकाळचे आता 6:30 वाजून गेलेत. 6:45 वाजायला आले. सकाळी 5:30ला यांनी कांडाळ लावली होती.
हे बघा बघा कसे डुबून बघा मासे काढतायत. हा हे बघा ही कांडाळीतली मासे काका डुबलेत. हा थंडीचं तुफान आहे बापरे. कापरा भरलाय रे पप्प्या करून ना माती केला. खरी मेहनत आहे खरी मेहनत मित्रांनो. दाद द्यायला पाहिजे या काकांना. एवढं डुबून सकाळच मासे काढणं म्हणजे खरोखर खूप मेहनत आहे मित्रांनो. हे बघा घोळाशिक लागलाय ते दाखवतो मी तुम्हाला. चौकास किती कांदा अडकले ए खयची कांडा मोठी लावलेली तू. बुड बुड खयची कांडाळ लावली होती. बुडावं लागणार. हो चौकास अरे कांडाळ अडकली त्याच्यामुळे ना काका ना आता डुबकी मारतात. अरे हे बघा ही मेहनत बघा मित्रांनो. बघा पप्प्या तर अशी कोकणातले व्हिडिओ म्हणजे कोकणातलं सगळं कल्चर दाखवण्याचा हाच उद्देश आहे मित्रांनो. तिकडे पण भरपूर आहेत. तर मित्रांनो पहाटेची कांडाळीची मासेमारी. हे बघा ही बघा एक वाम भेटली त्याच्यात मळी भेटलाय. मळी जबरदस्त मासे आता जबरदस्त मासे. इथे पण आहे का. ही बघा ही खरी कोकणातली मासेमारी. हा कोकणातली मासेमारी खरी कोकणातली मासेमारी. ही बघा मेहनत बघा काय आहे ती. ही मेहनत आहे. ही बघा ही बघा हो जबरदस्त जबरदस्त मासे आहेत. सकाळी लावली कांडाळ 4:30 पावणे 5ला कांडाळ लावली होती पहाटे. आणि काका बघा किती त्या नदीत खोल उतरले. जबरदस्त जबरदस्त. हो ते दाखवायचे राहून दे तुम्ही पकडा तुम्ही. जबरदस्त. हे बघा थांब 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 थांब. ही कांडाळीतली मासेमारी. जरा उचल मित्रांनो ही पहाटेची मासेमारी. हे बघा होय होय जबरदस्त तर काढली लागले मासेमारी. सुपारी फुटली 16. पाणी किती आहे बघा. थंडी जोरात आहे. मला इथे एवढी थंडी लागते तर ह्यांना आतमध्ये किती थंडी लागत असेल या काकांना. आणि ते बघा बाप रे. हा तर काय घोळाच भेटलो. हा घोळाच भेटलो. हा 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 बाप बाप. ही खरी कोकणातली मासेमारी मित्रांनो. बघा सकाळची कांडाळीची मासेमारी. बघा हे बघा फेकला 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 फेकला. हा बघा केवढा मोठा कांडाळीत भेटला होता मित्रांनो. मित्रांनो कंटिन्यू राहा. हा दाखवण्याचा उद्देश काय आहे. कोकणातल्या माणसांची मेहनत बघा. सकाळी 6:45 वाजलेत आणि हे लोक नदीत उतरलेत. कांडाळीची मासेमारी चालू आहे. तुला किती लावले संदीपला थंडी लागली त्याच्यामुळे संदीपने पान खाल्लाय. बघा मेहनत बघा. उद्देश हाच आहे. कोकणातल्या लोकांची मेहनत कशी असते ते दाखवायचा उद्देश आहे. येतोय माझा मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून. काढलात निघाली निघत नाही. बिचारे थंडीले ते. तू डुबकी मार ना संदीप. ए तू डुबकी मार. काठी आणू. अडकलेली कांडाळ काकाने काढले. नाथखुळा मेहनत आहे ही. थंडी तर जोरातच आहे प्रश्नच नाही आहे. आणि सकाळी 6 वाजता नदीत उतरणं कांडाळ काढायला उतरणं वेगळं आहे मित्रांनो. आणि 5 वाजता हे उतरलेत नदीत पहिली कांडाळ लावायला. तो विषय वेगळा. आणि हे आता उजडल्यावर कांडाळ काढतायत. रात्रीचा व्हिडिओ मी केला नाही कारण कांडाळ लावताना व्हिडिओ केला नाही कारण बोलायचं नसतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ केला नव्हता.
त्यांना काय कांदा कारण मासे कन्फ्यूज होतात असं म्हणतात, बॅटरी मारली किंवा काळोखातून हे कांडाळ लावतात. कारण मासे खूप शहाणे असतात ते म्हणतात, त्याच्यामुळं बॅटरीचा वगैरे प्रकाश पडता कामा नये पाण्यामध्ये आणि आवाज होता कामा नये म्हणून हे शांततेत कांडाळ लावायला लागते. आणि हे आता कांडाळ काढतात मित्रांनो, हे बघा. तर मित्रांनो, हेच मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं, कोकणातल्या लोकांची किती मेहनत असते. सकाळी 5:30ला हे उतरले, कांडाळ लावली थंडीतून आणि आता कांडाळ काढतायत. उद्देश एवढाच आहे की मेहनत कोकणातल्या माणसांची आणि कोकण काय आहे, कोकण कल्चर काय आहे ते दाखवण्याचा हेतू आहे माझा. एवढंच विषय आहे मित्रांनो. खेकडा कांडाळीत अडकला ना तर कांडाळ खराब करून टाकतोय. रे बापा काय दा मोठो रे शिवमळी एवढं मोठं, बापा वा 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 वा. अरे काय माहिती आता काय केलाय खेकडा पण त्याच्यात भेटतोय तो बघा. खेकडा फ्राय करून टाक संदीप तो नंतर. खेकड्यामुळे कांडाळ आहे ना फाटते जास्त, काळजी घ्यायला लागते. ते बघा काका सोडवत आहेत. संदीप खेकडा दाखवतोय. हो येणार नाही पडणार तू खाली पाण्यात. दुसरा खेकडा कापरा म्हणजे थंडी किती आहे, थंड वाटतं ना रे. बाष्पीभवन होत आहे. संदीप मस्ती करतो काकांबरोबर पाण्यात आणि बघा पूर्ण बाष्पीभवन होत आहे. चावली बघा, त्याला चावली, काकाने तोडून दिली. चावली, फोडला खेकडा चावला. कांडाळीत मित्रांनो खेकडा होता तो चावलाय संदीपला. लोक वैतागलेत. खेकडे 2-3 भेटले कांडाळीत. काकाची मेहनत जबरदस्त आहे. वैतागले. खेकड्यानं राग काढला तर चावली म्हटल्यावर खेकडा. संदीप हसतोय काकाना खेकडा चावला म्हणून. चला शेकोटी पेटवले. संदीप खेकडा भाजायला लागलाय, खेकडा टाकला नाही संदीपने. पूर्ण कांडाळ भरले, पूर्ण कांडाळ भरले. आणि एक फळाच मिळाला. एकच खेळ होता रे मित्रांनो. खेकडा भाजतोय, थंडी लागते भरपूर. खेकडे भाजायला ठेवलेत संदीपने. खेकडे भाजतात. घोळाच भेटला कांडाळीच्या ह्याच्यात मासेमारीत, मोठा घोळाच भेटला. काकांची मेहनत खूप झाली. संदीप मस्त खेकडा फ्राय करतोय. खेकडा फ्राय चालू आहे. नदीच्या बाजूला खेकडा फ्राय केलेला आहे. भाजून चांगलं मस्तपैकी लाल झालाय. लाल झालेला आहे. चालू आहे कार्यक्रम. संदीपचा कार्यक्रम चालू आहे खेकडा फ्रायचा. खेकडा चावला ना त्याच्यामुळे संदीपला राग आला. तो खेकडा फ्रायच करून टाकला. काय कुर्ली हे त्याला फ्राय केलास ना, खाल्लास ना.
फ्राय करून टाकला त्यानं. उरली चावली बिलकुल म्हणलं खाणार काय तर खेकडा मला नको. हे बघा कसले आहे मस्तपैकी कशी वाफ येते बघा हा. झणझणीत. झणझणीत झणझणीत. तर मित्रांनो हे बघा, हे संदीप गाराडला पूर्ण खेकडा फ्राय करून टाकला त्याने. कुरकुरीत आहे एकदम मस्तपैकी. कुरकुरीत आहे म्हणजे. एकदा आम्ही कांदा टाकले इथं घरचा काय गाड्या लावल्या होत्या. चलो तर मित्रांनो आलो आहे आम्ही आता. हे बघा किती मासे आहेत ना ते दाखवतो. कशी काढली हातीत काढली की पूर्ण काढली ना. हे बघा मित्रांनो एवढे मासे बघा. मित्रांनो कांदळीतले मासे आहेत ना हे काढतायत बघा आता. हे बघा मित्रांनो हे बघा मोस्टली सोडवून झाले कांदळ्यातले मासे काढलेत बाहेर. हा मळी जबरदस्त मळी. तर मित्रांनो आम्हाला एवढे मासे मिळाले बघा. तर मित्रांनो असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. जर कोण नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू. व्हिडिओ देव काढतोय काटा विचार गाडी तेव्हा कोण कोणी कोण वापरा मग